मित्रांनो, सादर करीत आहोत एक नवीन भयकथा। ही गोष्ट आहे एका रात्रीच्या प्रवासाची आणि प्रवासात पेट्रोल पंपावर घडलेल्या त्या भयानक घटनांची। ऐका तर मग, पेट्रोल पंपावरची ती भयानक रात्र। साल 2005, मे महिन्याची ती काळोखी रात्र। अमर आपल्या गावाकडे रामपूरकडे जाणाऱ्या एकाकी रस्त्यावर त्याची मारुती 800 घेऊन एकटाच निघाला होता। रामपूर विजयनगरच्या उत्तरेला जवळपास 650 किलोमीटरवर असलेलं एक छोटंसं गाव। चारही बाजूनी गर्द झाडीने वेढलेलं, नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं सुंदर गाव। अमरचे आई वडील रामपूरमध्येच राहत होते। तिथेच त्यांची शेती होती। वडील निवृत्त शिक्षक। 10वी पर्यंत अमर रामपूरमध्येच शिकला। पुढे इंजिनिअरिंग करून केंद्र सरकारच्या PWD विभागात नोकरीला लागला। नोकरीच्या निमित्ताने अमर विजयनगरला स्थायिक झाला होता। 5 वर्षांपूर्वी अमरचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगा पण झाला। विजयनगरवरून जेव्हा तो निघाला होता तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले असतील। दिवसभर ऑफिस करून निघायला त्याला तसा उशीरच झाला होता। शेवटच्या वेळी जेव्हा तो रामपूरला गेला होता त्यावेळी त्याची बायको सुजाता आणि मुलगा वीर त्याच्या सोबत होते। त्या दोघांसोबत दिवसभर गाडीमध्ये घालवलेला वेळ त्याला आज ड्राईव्ह करताना आठवत होता। त्याला आठवलं, वर्षभरापूर्वी तो किती आनंदात होता। सर्व काही उत्तम चालू होतं, पण नियतीचा खेळ म्हणा की अजून काही। गेल्या वर्षीच सुजाता आणि वीर एका अपघातामध्ये वारले होते आणि तेव्हापासून एकटेपण त्याला खायला उठलं होतं। म्हणूनच यावेळी त्याने 3 आठवडे सुट्टी टाकली होती आणि रामपूरमध्येच राहणार होता। रामपूरकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून तो आधी पण गेला असला तरी गेल्या वेळीपेक्षा यावेळी आणखी खराब झालेला रस्ता त्याला नवीन वाटू लागला होता। रस्ता डांबरी असला तरी हवामानामुळे आणि मालवाहू ट्रक्सच्या वाहतुकीमुळे रस्त्याचे हाल झाले होते। 1985च्या सुमारास या रस्त्याची शेवटची डागडुजी झाली होती। रस्ता खराब झाल्यामुळे मालवाहू ट्रक्स या मार्गाने जायचं टाळू लागले होते। त्यामुळे रस्त्यावर अतिशय मोजकी रहदारी होती। प्रवासाला सुरुवात करून त्याला 3-3.5 तास झाले होते। 9-9:30 वाजले असतील। रस्त्यावर लागणारी गावे झोपली होती। चोहीकडे जवळपास काळोख होता। रस्त्यावरचे बरेच दिवे काम करत नव्हते आणि कोणीही त्यांना दुरुस्त करण्याची तसदी घेतली नव्हती। काळोखे रस्ते हे अशाच काळोख्या ठिकाणी घेऊन जातात असे विचार अमरच्या मनामध्ये घोळू लागले होते। रेडिओ ऐकत गाडी चालवताना त्याला आता रस्त्यावर आणि आजूबाजूला असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे जास्ती लक्ष देऊन गाडी चालवणे भाग होते। आजूबाजूला जंगल असल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या एखाद्या प्राण्याला उडवण्याचा धोका त्याला पत्करायचा नव्हता। त्याने आपल्या फ्युएल इंडिकेटरवर नजर टाकली। अजून 50-1 किलोमीटर आरामात जाईल असा त्याला विश्वास होता, पण आणखी अर्ध्यापेक्षा जास्ती प्रवास करायचा असल्यामुळे रस्त्यावर कुठे पेट्रोल पंप दिसतोय का ते पाहायला सुरुवात केली। थोडे अंतर गेल्यावर त्याला बंद लाईटचा एक खांब दिसला ज्यावर एक पाटी होती। त्याने आपल्या गाडीचा वेग कमी केला। त्याच्या 4 व्हीलरची हेडलाईट त्याने त्या पाटीवर मारली तेव्हा त्याला दिसले की पुढे 5 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप असल्याची माहिती त्या पाटीवर लिहिली होती। पाटी वाचून झाल्यावर गाडीचा वेग वाढवणार इतक्यात त्या लाईटच्या खांबामागे काहीतरी हालचाल त्याला जाणवली। कुठला तरी प्राणी आता रस्ता ओलांडणार असे क्षणभर त्याला वाटलं आणि त्याने आपली नजर अजूनच त्या खांबावर रोखली। पण यावेळी मात्र त्याला काहीतरी वेगळंच दिसलं। तिथे एखादी व्यक्ती उभी आहे आणि त्याचे फक्त 2 लाल डोळे दिसल्यासारखं त्याला वाटलं। काही कळण्याच्या आत त्या लाईटच्या खांबावरील तो पिवळा दिवा फडफड करून चालू बंद होऊ लागला आणि त्याच्या 4 व्हीलरची हेडलाईट आपोआप बंद झाली। रेडिओवर इतका वेळ व्यवस्थित चालू असलेला प्रोग्राम अचानक खरखर करू लागला। काय होतं हे समजून घ्यायच्या आत त्याने गाडीचा वेग वाढवला आणि त्या खांबाच्या पुढे गेला। जसं त्याने खांबाला पास केलं तसं सगळं काही नॉर्मल झालं। त्याच्या गाडीची हेडलाईट पुन्हा चालू झाली आणि रेडिओवर सुद्धा लागलेला कार्यक्रम नीट ऐकू येऊ लागला।
बराच वेळ न थांबता गाडी चालवल्याने या विचित्र घटनेने त्याला त्याच्या सुस्त अवस्थेतून जागं केलं. अमरला वाटले की कदाचित त्याच्या गाडीची बॅटरी नीट काम करत नसेल. खराब रस्त्यामुळे काहीतरी वायरिंगमध्ये प्रॉब्लेम झाला असेल असे त्याने स्वतःला स्पष्टीकरण दिले आणि पुढे गाडी चालवू लागला. लवकरात लवकर त्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरायचं आणि थोडा वेळ आराम करून पुढील प्रवासाला सुरुवात करायची या विचाराने त्याने गाडीचा वेग वाढवला. गाडीचा वेग वाढवला असला तरी त्याने रस्त्यावर आजूबाजूला झाडांमध्ये काही विचित्र दिसते का ते पाहू लागला. पण दुतर्फा गर्द झाडांशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते. रस्त्यावरचे कोणतेच दिवे काम करत नव्हते, त्यामुळे त्याची अस्वस्थता अधिकच वाढत होती. इतक्यात काही मीटर अंतरावर त्याला बऱ्यापैकी प्रकाश दिसला. पेट्रोल पंप आल्याचं त्याला जाणवलं. तो पेट्रोल पंपच्या समोर आला आणि गाडी पंपाच्या आतमध्ये घेतली. जागा तशी लहानच होती. चारही बाजूला लाईटचे खांब असल्यामुळे त्या अंधारामध्ये सुद्धा तो परिसर बराच उजळून दिसत होता. 2 पंप लावले होते आणि त्यावर छप्पर होतं. पंपाच्या मागे 2 खोल्या दिसत होत्या. त्यातल्या एक खोलीचा दरवाजा उघडा होता आणि आतून रेडिओचा आवाज येत होता. कदाचित प्रवाशांसाठी वेटिंग रूम आणि पेट्रोल पंपचं ऑफिस असेल असं त्याला वाटलं. त्याच्या साईडला एक पत्र्याची स्टोअर रूमसारखं काहीतरी होतं. त्याचं शटर बंद असल्यामुळे काही अंदाज येत नव्हता. एका कोपऱ्यावर वॉशरूम, त्याच्यावर पाण्याची मोठी टाकी होती आणि दुसऱ्या कोपऱ्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी होती. त्याने आपली गाडी पेट्रोलच्या पंपासमोर थांबवली. आणखी एक गाडी दुसऱ्या पंपावर उभी होती. सर्व्हिस द्यायला असलेला व्यक्ती आसपास कुठे दिसतोय का हे बघण्यासाठी अमर गाडीतून खाली उतरला. त्याच्या समोरच्या पंपावर उभा असलेल्या गाडीमध्ये त्याने नजर फिरवली तर त्याला एक तिशीतील स्त्री आणि एक लहान मुलगी त्या गाडीमध्ये बसलेलं दिसलं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते गोंधळले आहेत असं त्याला जाणवलं. त्याने आजूबाजूला पाहिलं, कुणी दिसतंय का याचा अंदाज घेतला. रस्त्याच्या दिशेने नजर फिरवली, पण तो प्रकाशात असल्याने पेट्रोल पंपाच्या बाहेर अंधारात काहीही दिसत नव्हते. पेट्रोल पंपाच्या ऑफिसकडे तो निघाला. कुणी आहे का इथे? त्याने ऑफिसमध्ये प्रवेश करायच्या आधी आवाज दिला, पण त्याला काही उत्तर मिळाले नाही. तो आतमध्ये गेला. छोट्याशा त्या खोलीमध्ये 4 खुर्च्या, एक टेबल आणि एक सोफा होता. तो एका खुर्चीवर बसला. रेडिओचा आवाज अजूनही येत होता. 1980च्या दशकातील गाणी रेडिओवर लागली होती. त्याने रेडिओ कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही दिसलं नाही. इतका वेळ प्रवास केल्यामुळे एकाच जागी बसून त्याचे सांधे थोडे दुखत होते. खुर्चीवर तसेच रेटून बसून तो गाणी ऐकू लागला आणि सर्व्हिस बॉयची वाट बघू लागला. 2-3 मिनिटांमध्ये एक उंच सडपातळ 25च्या आसपास वय असलेला मुलगा ऑफिसच्या दारामधून आत आला. 6 फूटच्या आसपास उंची, कुरळे केस, सावळा रंग, गडद तपकिरी डोळे असलेल्या मुलाच्या गणवेशाकडे पाहून तो पेट्रोल पंपवर काम करणारा कर्मचारी आहे असे अमरला जाणवलं. तुम्हाला जास्ती वेळ वाट तर पाहावी लागली नाही ना? मी वॉशरूमला गेलो होतो सर. तुमची गाडी पाहिली मी बाहेर. तुम्हाला थोडा वेळ आराम करायचा असेल तर करा तुम्ही इथे. स्मितहास्य देऊन तो अमरला बोलला. धन्यवाद. मी अजून 5-10 मिनिटे थांबेल आणि निघेल. तुझं नाव काय आहे? अमरने त्याला विचारलं. मी प्रकाश. इथे जॉईन होऊन मला 1 महिना झालाय. तुम्ही आराम करा. तोपर्यंत मी पंपावर थांबलेल्या दुसऱ्या गाडीमध्ये डिझेल भरून येतो. प्रकाश डिझेल भरण्यासाठी पंपावर जायला निघणार इतक्यात एक चिडलेला माणूस ऑफिसच्या खोलीकडे येताना दिसला. 50च्या आसपास वय असेल त्याचं. जाड असा तो माणूस घामाने प्रचंड भिजलेला होता. शर्टचं एक बटन उघडलं होतं आणि त्यातून त्याचे भले मोठं पोट दिसत होतं. त्याच्या डोक्यावर काळी टोपी होती आणि हातात त्याच्या गाडीची चावी. ऑफिसमध्ये घुसत तो मोठ्याने ओरडला. बाहेर काहीतरी आहे. काय आहे?
प्रकाशने आश्चर्याने विचारलं. तिथे काहीतरी आहे, मी पाहिलं, धापा टाकत तो बोलला. बाहेर काय आहे? अमरने भुवया उंचावून विचारले. मला माहिती नाही, पण तो माणसासारखा दिसत होता. तो माणूस थोडा नॉर्मल होत म्हणाला. मग कदाचित तो माणूसच असावा, प्रकाश बोलला. हो, पण तो काळा होता, तो बोलला. हा हा, मी पण काळाच आहे, प्रकाश स्मितहास्य करून म्हणाला. नाही, तसं नाही, तो पूर्णपणे काळा होता. अमर आणि प्रकाश दोघेही हसले. हा माणूस मजेशीर आहे असं दोघांना वाटलं, परंतु त्या जाड माणसाच्या चेहऱ्यावरचा त्रास अजूनही त्याला अस्वस्थ करत होता. तुम्हाला समजले नाही, तो लठ्ठ माणूस पुन्हा ओरडला. तो डांबरासारखा काळा होता. त्याचे लाल डोळे वगळता मला दुसरे काही दिसत नव्हते. त्याचे हे वाक्य ऐकून अमर मात्र गंभीर झाला आणि त्याला विचारलं, तुम्ही या माणसाला कुठे पाहिलं? इथून सुमारे 2-1 किलोमीटर रस्त्याजवळ, तो म्हणाला. मी पण पाहिलं, अमर म्हणाला. तुम्ही दोघांनी काय पाहिले ते मला माहिती नाही, पण अजूनपर्यंत मला काही दिसले नाही, म्हणून कृपया या गोष्टी बोलणे थांबवा. त्यांचे बोलणे मध्येच थांबून प्रकाश दोघांना उद्देशून बोलला. हा सगळा गोंधळ ऐकून ती स्त्री आणि ती लहान मुलगी गाडीच्या बाहेर आले होते. लांब कुरळे केस असलेली ती स्त्री सुंदर दिसत होती. तिच्यासोबत असलेली मुलगी 8-10 वर्षांची असेल. हे बघ मित्रा, मला वाटते की आपण जे पाहिले तो काहीतरी भास असेल, अमर त्याला शांत करण्यासाठी म्हणाला. नाही, तो भास नव्हता. मी ते हलताना पाहिले आणि माझ्या कारचे हेडलाईट्स त्याच क्षणी बंद झाले होते, तो माणूस बोलला. चल मित्रा, बकवास बंद कर. तुला हा नक्कीच भास झाला आहे. मी इथे 1 महिन्यापासून काम करतोय. आजपर्यंत मला कुणी काही असं सांगितलं नाही, प्रकाश त्याला म्हणाला. प्रकाशचे ते वाक्य संपताच पेट्रोल पंपच्या बाहेर खांबावर असलेले सर्व लाईट्स आपोआप बंद झाले. त्या सर्वांनी चिंतेने रस्त्याकडे नजर टाकली. बघ, मी काय म्हणतोय ते. तुम्ही लोक आता तरी विश्वास ठेवाल ना माझ्यावर, तो लठ्ठ माणूस बोलला. अरे, असे काही नाही आहे. कितीतरी वर्ष इथले दिवे कोणी दुरुस्त केले नाही आहेत. कदाचित त्यांच्या वायरिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणून ते बंद झाले असतील. तुम्ही काळजी करू नका, आपोआप चालू होतील ते दिवे, प्रकाश म्हणाला. ते काहीही असो, काहीतरी विचित्र मात्र नक्की आहे. इतका योगायोग मी आयुष्यात कधी पाहिला नाही. इतके बोलून तो माणूस आपल्या कारकडे जाण्यासाठी निघाला. इतक्यात अमरने त्याला विचारले, तुम्ही जे पाहिले होते ते एका लाईटच्या खांबाजवळ होते का? हो, असेच काही. ते त्या लाईटच्या खांबाजवळच होते. त्या खांबाची लाईट बंद चालू होत होती आणि त्या लाल डोळ्यांना बघून मी फार घाबरून गेलो होतो, म्हणून मला सगळं स्पष्ट आठवत नाही, तो माणूस बोलला आणि घाईघाईने त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला. अमर, प्रकाश, ती स्त्री आणि मुलगी आता ऑफिसच्या बाहेर थांबले होते. बाहेरच्या सगळ्या लाईट्स बंद झाल्या होत्या. त्या जाड माणसाच्या बोलण्याने सगळेजण थोडे बिथरले होते, पण अशी कुठली गोष्ट नसेलच आणि केवळ भास झाला असेल या समजुतीने लाईट्सची वाट बघत तसेच थांबले होते. कधी एकदा पेट्रोल भरतो आणि इथून निघून आपापल्या रस्त्यांनी रामपूरला निघतो असं अमरला आता झालं होतं. मागे लाईट्सचा डेपो आहे, मी बघून येतो काय प्रॉब्लेम झाला आहे ते, प्रकाश असं म्हणून पंपाच्या मागच्या साईडला जाणार. इतक्यात रस्त्यावरून टायर्सचा जमिनीवर घासण्याचा आणि त्यानंतर एक मोठा आवाज त्यांना आला. हा आवाज संपतो ना संपतो तोच एक माणूस किंकाळण्याचा आवाज आला. त्यांनी रस्त्यावर नजर टाकली, पण अंधार इतका होता की काही दिसत नव्हते. प्रकाश, बहुतेक त्या जाड माणसाचा ॲक्सिडेंट झाला, अमर बोलला. आवाजावरून तर असंच वाटत आहे. तुम्ही इथेच थांबा, मी टॉर्च घेऊन आलो. मॅडम, तुम्ही या मुलीला घेऊन ऑफिस रूममध्ये बसा, आम्ही बघून येतो. इतकं बोलून प्रकाश ऑफिस रूममध्ये गेला आणि 2 टॉर्च घेऊन आला. ती स्त्री आणि मुलगी ऑफिसमध्ये जाऊन बसले. प्रकाश आणि अमर टॉर्च घेऊन पेट्रोल पंपच्या बाहेर पडले.
रस्त्यावर गडद काळोख होता. रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि मध्येच जंगलातून दुरून येणारा रानटी कुत्र्यांचा आवाज वातावरण अधिकच भयभीत करत होता. दोघे 100-150 मीटर्स चालून गेल्यावर त्या जाड माणसाची कार एका झाडाला आदळल्याची त्यांना दिसली. वाटेत आलेलं काहीतरी चुकवण्याचा प्रयत्न करत असताना ती कार झाडाला आदळली असेल असं त्या अपघाताच्या ठिकाणाकडे पाहिल्यावर त्यांना वाटलं. दोघे कारच्या जवळ गेले. ड्रायव्हिंग सीटवर त्यांनी टॉर्च मारली आणि सीटकडे पाहिले तर सीटवर कोणी पण नव्हते. स्टेअरिंग रक्ताने पूर्ण माखलेली होती. ड्रायव्हरच्या साईडच्या सीटवर त्यांनी नजर फिरवल्यावर त्यावर सुद्धा रक्ताचे डाग दिसले आणि त्या साईडचा दरवाजा तुटून गायब असल्याचं त्यांनी दिसलं. तसंच त्यांनी जेव्हा बाहेर टॉर्च मारली तेव्हा तो दरवाजा एक 10 मीटर दूर जंगलाच्या आतमध्ये पडलेलं त्यांना दिसलं. काय झालं असेल इथे? इतका जोरात अपघात झाला तर नाहीये जितकं दूर तो दरवाजा फेकला गेलाय. अमर प्रकाशला घाबरतच बोलला. मला पण काही हिशोब लागत नाहीये. तो जाड माणूससुद्धा कुठे दिसत नाहीये. मी चोहीकडे टॉर्च फिरवली पण जंगल सोडून काही दिसत नाहीये, प्रकाश म्हणाला. त्या जाड माणसाचा काही पत्ता नव्हता आणि आता त्याला शोधत बसणे त्यांना योग्य वाटत नव्हते. मी ती लाल डोळ्यांची आकृती इथून 5 किलोमीटरवर पाहिली होती. जेव्हा तो जाड माणूस पंपावर आला तेव्हा तो म्हणाला होता की त्याने 2 किलोमीटरवर ती आकृती पाहिली आहे. जर माझा अंदाज खरा असेल तर ती व्यक्ती माझ्या मागे मागे पेट्रोल पंपच्या दिशेने येत होती आणि म्हणूनच त्या जाड माणसाला पंपाच्या जवळ दिसली. पंपावर जी लाईट गेली आहे त्यामागे सुद्धा कदाचित याचा संबंध असू शकतो. म्हणजे ती व्यक्ती इथेच जवळपास कुठेतरी आहे. अमर आता पुरता घाबरला होता. थोडं विचित्रच आहे हे. हा जाड माणूस सुद्धा दिसत नाहीये आणि तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेल तर खरोखर हे भयानक आहे. पंपावर ती स्त्री आणि मुलगी दोघेच आहेत. चला आपण लवकर परत जाऊयात. इथून 30 किलोमीटरवर एक पोलीस चौकी आहे. मी पोलिसांना फोन लावतो, प्रकाश म्हणाला आणि दोघे परत पंपाच्या दिशेने निघाले. पंपामध्ये शिरणार इतक्यात टॉर्चच्या लाईटमध्ये ती स्त्री आणि मुलगी त्यांना पंपाच्या गेटवर त्यांची वाट पाहत असल्याचे दिसलं. दोघे पण थरथर कापत होते. त्यांना पाहून अमर म्हणाला, तुम्ही इथे काय करत आहेत? बाहेर भयानक परिस्थिती आहे. काही विचित्र घटना घडत आहेत. अशा या वेळी असे बाहेर येणं बरोबर नाही. चला आधी सगळेजण ऑफिसमध्ये जाऊयात. टॉर्च घेऊन प्रकाश सगळ्यात पुढे होता. ती मुलगी आणि स्त्री त्याच्या मागे आणि अमर त्यांच्या मागे होता. थोडं पुढे गेल्यावर अमर मागे वळला आणि त्याने रस्त्यावर नजर फिरवली पण त्याला काही दिसेना. सगळीकडे पूर्ण काळोख आणि आकाशात थोड्या बहुत चांदण्या. रस्त्यावर काही हालचाल होते आहे का याकडे त्याने पाहिले. तो रस्ता त्याला आता अधिकच जीवघेणा वाटू लागला होता. त्याने नजर परत पंपाच्या दिशेने फिरवली. त्या स्त्रीला मागच्या बाजूने बघितल्यावर कोणीसुद्धा तिच्याकडे आकर्षिले जाईल असे अमरला वाटले. सर्वजण पंपाच्या ऑफिसमध्ये आले. मी सुची आणि ही माझी मुलगी अनु. अमरसोबत हँडशेक करत त्या स्त्रीने आपली ओळख करून दिली. मी अमर. मैत्री करण्याची ही किती भारी वेळ आहे नाही का? अमरच्या या वाक्यावर सुचीने स्मित हास्य केले. मी प्रकाश. मी आता मागे डेपोमध्ये काय प्रॉब्लेम आहे बघून येतो. प्रकाश डेपोकडे जायला निघाला आणि अमर त्या दोघींजवळ थांबला. तो ऑफिसच्या बाहेर पडल्यावर काही सेकंदांनी मोठ्याने ओरडल्याचा आवाज त्या तिघांना आला. ओ शिट, हा तर प्रकाशचा आवाज आहे. तुम्ही इथेच थांबा आणि काहीही झालं तरी इथून हलू नका. इथे काय चालू आहे याबद्दल कोणालाही काही कल्पना नाही. त्या दोघींना उद्देशून अमर बोलला आणि ऑफिस रूमच्या बाहेर आला. ऑफिसच्या बाहेर प्रकाश भीतीने गोरठून थांबलेला असलेलं अमरला दिसलं. त्याने रस्त्याच्या दिशेने टॉर्च फिरवली. त्याचे पूर्ण अवसान गळून गेलं. त्याचे पाय थरथर कापू लागले. त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या कारच्या बाजूला त्या जाड माणसाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्याला दिसला. काही क्षण काय करावे हे दोघांना पण समजले नाही. प्रकाश अजूनही भीतीने कापत होता. मिनिटाभरात अमर भानावर आला आणि प्रकाशला ऑफिसच्या आत ढकलत घेऊन आला. दोघे ऑफिसमध्ये आले. सुची दरवाजाजवळ येत असल्याचं अमरला दिसलं.
काय झाले? प्रकाश असं का ओरडला? सुचीने विचारलं. काही नाही, तुम्ही तिथे तुमच्या मुलीसोबत सोफ्यावर बसा आणि तिथून हलू नका. अमर थोडा वैतागूनच सुचीला बोलला. घडत असलेल्या या सगळ्या घटनांमुळे तो सुद्धा आता हतबल झाला होता. मी पोलिसांना फोन लावतो, भानावर येऊन प्रकाश बोलला आणि टेबलवर ठेवलेल्या लँडलाईनकडे निघाला. त्याने फोन हातात घेतला. पोलीस स्टेशनचा नंबर डायल केला. काही सेकंदानंतर रिंग जायला चालू झाली. हॅलो, मी प्रकाश, रोडवे पेट्रोल पंपावरून बोलतोय. इथे एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि एक मृत. हॅलो हॅलो. खरखर आवाज प्रकाशला येत होता आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात फोन लाईन डेड झाली. फोनमधून काही आवाज यायचं थांबलं. अरे काय झालं? फोन का ठेवला? परत एकदा प्रयत्न कर. प्रकाश फोन ठेवल्याचं बघून अमर बोलला. फोन लाईन डेड झाली. कुणीतरी फोन उचलला होता. माहिती नाही त्यांना माझा आवाज ऐकू जात होता की नाही. कुठून फोन आलाय हे जरी त्यांना कळलं तरी खूप आहे. नाराजीच्या स्वरात प्रकाश म्हणाला. आता काय करायचं मग आपण? आपल्याला मदत करायला कोणी येत आहे की नाही ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. दबक्या आवाजात सुची बोलली. हो, पण आपण वाट बघूयात आणखी थोडा वेळ. बाहेर काय आहे आणि काय चालू आहे याची कुणालाही कल्पना नाही. थोड्या वेळाने कदाचित सगळं पूर्ववत होईल. धीर देण्याच्या स्वरात अमर म्हणाला. पण इथे वाट पाहत थांबणं कितपत योग्य आहे? ज्याच्यामुळे हे सगळं होत आहे ती गोष्टसुद्धा इथे आपल्या आजूबाजूला कुठेही असू शकते. कदाचित याच रूममध्ये सुद्धा असू शकते. मला तर हे सगळं फार भयानक वाटत आहे, सुची बोलली. मी त्या जाड माणसाला इथून पळून जाताना पाहिलं होतं आणि आता तो मृत झाला आहे. म्हणजेच इथे थांबून वाट पाहणे हाच सध्या उत्तम पर्याय मला वाटतो, अमर म्हणाला. हो, बाहेरचा परिसर धोकादायक वाटत आहे आणि ही लाईट पण अजून आली नाही आहे. हे राजकारणी लोक पण ना काही काम व्यवस्थित करत नाहीत. साधा चांगला रस्ता आणि इलेक्ट्रिसिटीसुद्धा देऊ शकत नाहीत. प्रकाशने वैतागून आपले मत मांडले. पण जेव्हा तो जाड माणूस इथून निघाला होता तेव्हा त्याच्या कारचे हेडलाईटसुद्धा काम करत नव्हते. तो असे सुद्धा म्हणाला की त्याच्या कारचे हेडलाईट्स आपोआप बंद झाले होते जेव्हा त्याने ती लाल डोळ्यांची आकृती पाहिली. माझ्यासोबत देखील असंच काहीसं झालं होतं, अमर बोलला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या माणसाचा आणि लाईट्सचा काहीतरी संबंध आहे? अमरच्या या वाक्याचा निष्कर्ष काढत सुची म्हणाली. हो, कदाचित असंच आहे. आणि मुख्य म्हणजे ती आकृती कोणी माणूस वाटत नाही. त्या आणखीनच भयंकर असं काहीतरी आहे. मम्मी, मला वॉशरूम आली आहे, अनु सुचीजवळ येऊन बोलली. वॉशरूम ऑफिसच्या बाहेर होते आणि या परिस्थितीमध्ये बाहेर जाणे म्हणजे धोक्याला आमंत्रण दिल्यासारखे होते. प्रकाश, तू इथेच थांब. मी आधी बाहेर जातो आणि मी आवाज दिला की सुची, तुम्ही आणि अनु माझ्या पाठोपाठ या. अनु बेटा, इकडे तिकडे बघायचं नाही. बाहेर पडलं की लगेच उजवीकडे बघायचं आणि सरळ माझ्या मागे चालत यायचं, अमरने सगळ्यांना उद्देशून सांगितलं. अमर ऑफिसच्या बाहेर जायला निघाला. तो बाहेर पडला आणि त्याने टॉर्च जिथे त्या जाड माणसाचा मृतदेह पडला होता तिथे मारली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. इथे डेड बॉडी नाहीये. प्रकाश, लवकर बाहेर ये, अमर घाबरून ओरडला. लगबगीने प्रकाश ऑफिसच्या बाहेर आला. जिथे डेड बॉडी ठेवली होती तिथे रक्ताचे डाग अजूनही दिसत होते, पण डेड बॉडी मात्र नव्हती. अमरने टॉर्च रस्त्याच्या दिशेला मारली आणि रक्ताच्या डागांची लाईन पंपाच्या बाहेर रस्त्यापर्यंत गेली होती आणि जंगलाच्या झाडीमध्ये लुप्त झाली. त्या आकृतीने डेड बॉडी जंगलाच्या दिशेने ओढत नेल्याचं दिसतंय, प्रकाश बोलला. हो, असंच काही झालं आहे. पण मग इथे का आणून ठेवली होती जर तिला परत जंगलात घेऊन जायचं असेल? अमर प्रश्नार्थक चेहऱ्याने टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला मारू लागला आणि तेवढ्यात त्याच्या टॉर्चची लाईट पण बंद झाली. अमरने टॉर्च चालू करायचा भरपूर प्रयत्न केला पण चालू झाली नाही. प्रकाश, तुला समजतंय का? ते इथेच कुठेतरी आहे. तुझी टॉर्च बंद कर आणि चल आत, अमर बोलला. दोघे गडबडीने आतमध्ये गेले. सुची आणि अनु त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होते. बाहेर जी घटना आत्ता घडली आहे त्यानुसार ती आकृती इथेच आजूबाजूला आहे आणि अनु, यावेळी तुला थोडं कंट्रोल करावं लागेल, अमर सुची आणि अनुला म्हणाला. अनुने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या आईला बिलगली.
सोफ्यावर ठेवलेल्या 2 मोठ्या उशांवर अमरची नजर गेली. सोफ्याच्या शेजारी एक पेट्रोलची कॅन त्याला दिसली आणि त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. तुमच्या लक्षात येते का, ती आकृती प्रकाशाच्या दिशेने आकर्षिली जात आहे. आपल्याला इथून निघायचं असेल तर त्या आकृतीला प्रकाशाने लक्ष विचलित करावं लागेल आणि त्याच वेळी इथून स्वतःची सुटका करून घ्यावी लागेल, अमर बोलला. पण खरंच असं करता येईल का? हे खूप धोकादायक आहे आणि यात काही चुकलं तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो, प्रकाश म्हणाला. आणि एवढं करण्याआधीच आपल्याला काही झालं तर? सुची घाबरलेल्या स्वरात बोलली. हो, धोका तर आहेच, पण इथेच काही न करता आपण बसलो तर जिवंत वाचण्याची काय शक्यता आहे? असेच हातावर हात धरून मृत्यूची वाट बघण्यापेक्षा किमान काहीतरी प्रयत्न तरी करू सुटकेसाठी, अमर बोलला. अमरच्या बोलण्यात तथ्य होतं. घाबरलेल्या अवस्थेत प्रकाश आणि सुचीने होकार दिला. आता प्रकाशला सोबत घेऊन अमरने त्या दोन्ही उषा एका सुतळीने बांधल्या. त्याने उशांना टॉर्च बांधली. शेजारी ठेवलेल्या पेट्रोलच्या कॅनमधलं पेट्रोल त्याने ते उशांवर ओतलं. टेबलवर ठेवलेले लायटर हातात घेतलं आणि सगळ्यांना जवळ बोलून तो बोलला. जिथे डेड बॉडी ठेवली होती तिथे मी या उषा ठेवेन. ज्या दिशेला वळवल्यावर माझी टॉर्च बंद झाली होती त्या दिशेला मी ही टॉर्च वळवून ठेवेन. तोपर्यंत तुम्ही लगेच माझ्या कारमध्ये जाऊन बसा. जर माझ्यासोबत काही झालं तर तुम्ही काही वाटून न घेता कार चालू करून इथून लगेच निघा. सर्वजण घाबरले होते, पण आता काही पर्याय त्यांना दिसत नव्हता. अमरच्या बोलण्यावर भरोसा ठेवून त्यांनी त्याने सांगितलेल्या गोष्टी करायचं ठरवलं. तिथून निघणं तर भाग होतं. अमरने कारची चावी प्रकाशकडे दिली आणि कारमध्ये बसल्यावर चावी इग्निशनमध्ये घालून ठेवायला सांगितलं. अमर ऑफिसच्या बाहेर पडला. डेड बॉडी जेथे ठेवली होती तिथे त्याने त्या उषा ठेवल्या आणि प्रकाशला बाहेर येण्याचं इंडिकेशन दिलं. ते तिघे एकामागे एक बाहेर आले आणि सावकाश अमरच्या कारमध्ये जाऊन बसले. ते कारमध्ये बसल्याची खात्री झाल्यावर अमरने टॉर्च लावली आणि वॉशरूमच्या दिशेने फिरवली. ज्या क्षणी त्याने वॉशरूमच्या दिशेने ती टॉर्च रोखली त्या क्षणी त्या टॉर्चचा प्रकाश फडफडू लागला. अमरने टॉर्च बंद व्हायच्या आधी ती दुसरीकडे वळवली. इतक्यात वॉशरूमच्या मागून झुडपांमध्ये काहीतरी हल्ल्याचे त्यांना दिसले. त्याला आधी वारा आल्यासारखं वाटलं, पण नाही. त्या झुडपांमधून ती मोठी आकृती बाहेर आली. सगळीकडे अंधार असला तरी ती आकृती त्या काळोखात सुद्धा त्याचे लाल भडक डोळे स्पष्ट दिसत होते. अमर आता कारच्या जवळ जाऊन थांबला होता. ती आकृती टॉर्चच्या दिशेने येऊ लागली. जशी ती आकृती टॉर्चच्या जवळ येऊ लागली तसा अमर ड्रायव्हरच्या दरवाजाजवळ जाऊ लागला. ती आकृती त्या उशांजवळ आली आणि अमरने आपल्या हातातील लायटर पेटवलं आणि उशांच्या दिशेने फेकलं. लायटर फेकल्या फेकल्या अमर कारमध्ये बसला आणि त्याने कार स्टार्ट केली. त्या आकृतीने उषा हातात घेणार इतक्यात आगीचा मोठा भडका उडाला. अमरने वेगात कार पंपाच्या बाहेरच्या रस्त्याच्या दिशेने नेली. आगीचा भडका इतका मोठा होता की पेट्रोलच्या पंपाने सुद्धा काही क्षणातच आग पकडली. अमरने कार रस्त्यावर आणली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आगीच्या दहानी त्या काळ्या आकृतीच्या विचित्र किंचाळ्या त्यांना ऐकू येत होत्या. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा.